वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला जाहीरनाम्याचा मसुदा सादर। शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून आरक्षणापर्यंत 39 मुद्द्यांचा समावेश। तीनही पक्षांना ईमेलद्वारे पाठवला जाहीरनाम्याचा मसुदा। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडली, सरकार हटवून राष्ट्रपती शासन लावा, खासदार संजय राऊत यांची मागणी। सरकारी पैशानं गुंडांना सरकारकडून बळ दिलं जातंय, खासदार संजय राऊत यांची टीका। तर अनेक गुंडांना कंत्राट दिली जात आहेत, राऊतांचा आरोप। राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर मनसेकडून ट्विट, महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या, राज्यातली गुन्हेगारी थांबेल, मनसेचं ट्विट। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा। त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत दिल्या शुभेच्छा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनही शुभेच्छा। राज्यसभेवर जाण्यासाठी आमच्याकडूनही 7 ते 8 जणांची मागणी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 39 आमदारांच्या विरोधात याचिका। अपात्रते प्रकरणी राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। आणि यानंतर पाहूयात विदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या। उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख राजू हरणे यांची पदावरून हकालपट्टी, त्यांच्या जागी उत्तम कापसे यांची नेमणूक। भाजप नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंग्जवर राजू हरणेंचाही होता फोटो। नागपूरमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपची निदर्शनं। मोदी ओबीसी नसल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरमधल्या संविधान चौकात आंदोलन। अमरावतीमध्ये भाजपकडून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात निषेध आंदोलन। राहुल गांधींच्या पोस्टरला चपला मारून निषेध। जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश होण्याची शक्यता। त्या अनुषंगाने डेहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने लोणार सरोवराला भेट देऊन केली पाहणी। पथक युनेस्कोला अहवाल सादर करणार। बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा ते शेगाव असा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारची मंजुरी। समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या जिल्ह्यातील अनेक स्थळांना जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन धर्मीयांच्या 2 पंथीयांमध्ये पुन्हा वाद। मूर्तीवर दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये वाद। दोन्ही पंथीयांची एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रार। वर्ध्यातील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये दगडफेक। प्रशासनाकडून एका विद्यार्थ्याला निलंबित केल्याने दगडफेक झाल्याची माहिती। अवैध रेती तस्करांविरोधात गोंदिया जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर। सडक अर्जुनी तालुक्यामध्ये एकाच वेळी 3 ट्रॅक्टर मालकांवर पोलिसांची कारवाई। 2 ब्रास वाळूसह 8,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एमटा या कोळसा खाणीबाहेर गेल्या 54 दिवसांपासून महिलांचं साखळी उपोषण। गावाजवळची जमीन खाणीसाठी दिली, पण गावाचं पुनर्वसन झालं नाही, त्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं। तुळजापूरमध्ये पैसे घेऊनही दर्शन लवकर न झाल्यामुळे विचारणा करणाऱ्या भाविकाला बनावट एजंट्सची मारहाण। कारच्या काचाही फोडल्या। एका पुजाऱ्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। वर्ध्यातील पांढरकवडा शिवारामध्ये कोंबड्यांच्या झुंजीवरील जुगारावर छापा। 16,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुण्याहून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या शयनयान बसला अपघात। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव बस ट्रकला धडकली। अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू तर 18 प्रवासी जखमी। सकाळी 7च्या सुमारास चिखलीजवळच्या रामनगर फाट्याजवळ अपघात झाला। चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर शक्तीनगर भागात अस्वलांचा वावर। आतापर्यंत 3 अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।
आणि यानंतर मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण। आधी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक, नंतर जाब विचारणाऱ्या भाविकांना पुजाऱ्यासह साथीदारांकडून मारहाण। एका पुजाऱ्यासह 5 लोकांविरोधात गुन्हा दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाविषयी वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा भाजपकडून जाहीर निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये युवा भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या फोटोला मारले जोर। संभाजीनगरच्या क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर। राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन भाजपचं, तर बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेत विरोधात आंदोलन महाविकास आघाडीचं। नांदेडमध्ये लसूण दरात वाढ। गावरान लसूणला प्रति किलो 600 रुपयांचा भाव। लग्नसराईमध्ये आणखी दर वाढण्याची शक्यता। परभणीत भगर खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर अन्न औषध विभागाची कारवाई। परभणीत 5 लाख रुपये किमतीची 6 क्विंटल 293 किलो भगर जप्त। सुटी भगर, खुले भगर पीठ खाऊ नये, अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं नागरिकांना आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।